सर चहा. बोल. सर लग्नगाठच्या त्या 4ही संशयित बायकांना बोलवून घेऊ का? संशयित नाही, चौकशीसाठी आपण बोलतोय. चौकशी. सर त्यांच्यावर आपल्याला संशय होता म्हणून त्यांना बोलवलं. म्हणून मी तुझा सिनियर आहे माहिती. अजून पोलिसांचे बेसिक रूल्स आपल्याला कळत नाहीत जमदाडे. चौकशी. चौकशी म्हणजे काय? एखाद्या माणसाची जर आपल्याला चौकशी करायची असेल तर दिवसाच्या कुठल्याही वेळेत आपण त्या माणसाला इथे बोलवू शकतो. बरोबर. आणि संशयित म्हणून जर तुला एखाद्या माणसाला बोलवायचं असेल तर तुला वॉरंट लागतं. बरोबर. आपल्याला त्या बायकांची काय करायची? चौकशी. त्यामुळे ह्या संशयाच्या चष्म्यातून सगळ्यांकडे बघणं बंद कर. सर पण इथे जेव्हा बाहेर डेड बॉडी फेकली तेव्हा ह्या 4 बायका कुठे होत्या ही माहिती गरजेची नाहीये का? त्याआधी त्यांच्या केसांचे जे सॅम्पल्स आपण कलेक्ट केले होते त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं नाहीये का मॅडम? त्याचं आपण काय केलं हे मी तुम्हाला विचारू शकतो का मॅडम? ते दिलं सोडून भलतंच काहीतरी ना. बंदडे विचार कर. चांगल्या घरातल्या पोरी आहेत त्या. लग्नगाठवर त्यांनी नाव रजिस्टर केलं होतं. म्हणजे काय? त्यांना लग्न करायचंय. त्या पोलिसांच्या चौकशी बिवकशी हा भट्टा लागला ना त्यांच्या प्रोफाईलला, आयुष्य बरबाद होईल त्या पोरींचं. मुलगी आहेस ना स्वतः, जरा विचार कर ना. का स्वतःचं लग्न झालं म्हटल्यावर गेली तेल लावतो. या जा बघ जरा. येस सर. शेठ मला भेटायला कोणीतरी आले. संध्या अगं कुठे होतीस तू? किती वाट बघते मी. बरी आहेस ना तू? इथं काळजीने जीव जातो ना ग माझा. बरी आहेस ना तू? बरी आहे तू रडू नकोस. अगं पण मला काही सुचेच ना. शेवटी मी जमदाडे मॅडम कडे जाऊन आले. मला माहिती आहे सगळं. तू रडू नकोस. नाही देव पण आपली काय परीक्षा घेतोय माहित नाही. तुझ्या ताईंकडे जायलाच नको होतंस. त्यांचे कसलं बेकायदेशीर धंदे आहेत म्हणे. तुला काही झालं असतं म्हणजे. तू बस इथे ये. बस शांत हो. आणि ताईंबद्दल काय मला माहित नाहीये का? पण आपल्या वैशूला त्यांनीच वाचवलं की नाही? त्या खूप मदत करतात ग आपली. अगं पण तरी आई मी काहीच बेकायदेशीर करत नाहीये आणि परत करणारही नाहीये. तू विश्वास ठेव ना माझ्यावर. विश्वास आहे ग तुझ्यावर, पण काळजी वाटते ना मला तुझी. आई तू काळजी नको ना करूस. मला खूप भूक लागलीये. खायला दे ना काहीतरी. बरं देते. तू हातपाय धुवून घे. मी देते तुला. मॅडम मॅडम जेव्हा बॉडी सापडली तेव्हा 4ही सस्पेक्ट बायका कुठे होत्या? फोन लागलेत मॅडम. रचना निकम डिनर डेटवर गेली होती कोणासोबत तरी. केतकी जोशी आजारी होती म्हणून घरीच होती. अश्विनी पालेकर ट्रेन मध्ये होती. चौथीचा फोन नाही लागला. मोहिनी दुपाशी का? मॅडम नॉट रिचेबल येत होता. तिच्या घरचा म्हणजे ताईचा नंबर काढला. विचारपूस केली तर कळलं ती पुण्याला गेली. इन्व्हेस्टिगेशन चालू असताना शहर सोडून जायचं नाही सांगितलं होतं ना तिला? सांगितलं. पुण्याबद्दल काही अपडेट? बिबवेवाडीला मैत्रीण राहते, तिच्या घरी गेली असं कळ. गुड. सगळ्यांचे फोन लागतायत, हिचाच फोन लागत. चव्हाण मोहिनीचं सगळं काही क्रॉस चेक करा. ओके मॅम. झालं मॅडम. 200 कॅलरीज झाले तुमच्या पण. भोसले नुसतं स्मार्ट वॉच घेऊन काही होत नाही. थोडं एक्सरसाइज करावं लागतं, चालावं लागतं. तुमच्यावर आधी ट्रायल घेतोय मॅडम. खरं आहे का खोटे ते चेक नको करायला का? ते काही वाटतं का? तुझ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर एक डेड बॉडी सापडली. जाऊ दे ना आता. कशाला तो विषय काढताय मॅडम? तो विषय काढला ना तरी मला असं माझे कपडे काढल्यावर लाज वाटते हो मॅडम. नको जाऊ दे. ट्रॅक केलं का? केलंय ट्रॅक. कळेल नाही कळलंच पाहिजे. नाही तर हाय तो बापवर बसलेले शेरेकर माझे पिसा काढेल माहितीये मॅडम. एक्झॅक्ट केस काय आहे? मॅडम टोटल 6 मर्डर झाले. 6 मर्डर मध्ये एक गोष्ट कॉमन आहे मॅडम. पॉइंट ब्लँक शूट केले.
एक तिथं गुलाबाचं फुल सापडलंय बॉडी जवळ आणि एक ते बारकी पोरं ते बनवतात ना बदक कागदाचं ओरिगॅमी स्वान. ते मला शाळेतही कधी जमलं नाही. ते बॉडी जवळ तेच सापडले. तर आता 6 पैकी 3 पोरं जी होती ती लग्नाच्या वयाची होती आणि तिघांनी लग्नघाट नावाच्या मॅरेज ब्युरोला रजिस्टर केलं. आता 4था मर्डर जो झालाय तो लग्नघाटच्या मॅनेजरचाच झालाय. सो सिम्पल भोसले, या साईट मध्ये प्रॉब्लेम आहे. नाही ना, मग साईट मध्ये प्रॉब्लेम होता. ते पोरगी कसं काय मॅडम? ही पोरगी रजिस्टर नव्हती आणि ते जे काही माझ्या पोलीस स्टेशन समोर टपाल टाकलं ना कोणीतरी, ती बॉडी टाकली ना, त्या बॉडीचा आणि लग्नघाटचा पण काहीच संबंध नाहीये. आता सांगा, आहे की नाही केस कॉम्प्लिकेटेड? मला सांग भोसले, तू काही एकटा पोलीस इन्स्पेक्टर नाहीयेस या केसवर, बाकी पण पोलीस इन्स्पेक्टर आहेत. मग तुझ्याच पोलीस स्टेशनच्या बाहेर आता कसं तुम्ही करेक्ट प्रश्न विचारला मॅडम. विषय असा आहे की मी पुण्याचा रावराणे, साळवी, पाटील आम्ही सगळे आहोत या केसवर. पण विषय असा ना की करेक्ट माझ्याच पोलीस स्टेशनच्या बाहेर ती बॉडी टाकायची होती ना, म्हणजे माझी. मॅडम काय तुम्ही हसताय इथे? काय म्हणजे काय अर्थ आहे का याला? भोसले, हा जो कोणी कल्प्रिट आहे ना, तो तुझ्यावर विशेष उखडलाय. कर्मा वर्क्स भोसले, आय टेल यू, कर्मा वर्क्स. कर्मा बिरमा वर्क झाला असता ना मॅडम तर एव्हाना 100 वेळा मेलो असतो मी. नाही आपण लय जणांना आत टाकले. पण एकदम नियम, आता अजिबात नियमाचं उल्लंघन मी केलेलं नाही. ते तुझं तुला माहित. माझ्या डोक्यात जे आलं तेवढं मी सांगितलं. बाकी राहू द्या मॅडम, त्या केसचं काय ते बघतो मी. मला सांगा आपल्या केसचं काय झालं? त्या मगरचं काय? ट्रॅप लावलाय. मॅडम अजून शोधतायत. असं म्हणू नका, लहान आहे मॅडम ती. मॅडम चुप. काहीतरी सापडलंय. ऐका ना हुशार बहीण आहे आपली. आहे हुशार. दरवाजा असताना खिडकीतनं बाहेर आली. एक्साइटमेंट आहे मॅडम म्हणून ती आहे. बघू ये त्या बाळा ये. शेट, त्या मुलाला खायला प्यायला दिलंय, तो झोपेल आता व्यवस्थित. ठीक आहे, निघ. नवऱ्याचं काय केलंस? म्हणून तर आले निघून. असं किती दिवस पाळणार आहेस? जोपर्यंत मला पकडत नाही तोपर्यंत. आणि खरोखरच पकडली गेलीस तर? हातोडा आहे ना, आणि सगळ्यात आधी त्या चमदाड्याच्या डोक्यात घालणार आहे. जगणं मुश्किल केलंय तिने. बस हेच चुकतं तुझं. तुला माहितीये तू तिला का सापडलीस ते? कारण तू नीट लपली नाहीस म्हणून. लपाची पेक्षा आहेस ना, त्याच्यावर राज्य असतं, तो इतरांना शोधायला नेहमीच लांब लांब जातो. पण डप्पा कोण टाकतं? जवळ लपलेला असतो तो. म्हणजे वंदना, ही मुंबई आहे. मुंबई 1.5 कोटी लोक राहतात. माणसाचा समुद्र आहे, समुद्र. आता मला सांग, वंदनाला मुंबई सारख्या समुद्रात शोधणं सोपं की आसनगावच्या धबक्यात? वंदना, तुला लपायचं असेल तर इकडे मुंबईत. वंदना, हातांच्या बोटांमध्ये अंगठा वेगळा असताना उठून दिसतो. बोट बंद केली दिसत नाही. मुंबईत राहायचा विचार केला नसेल असं वाटतं का? मुंबईत राहणं सोपं नाही आहे. वंदना, तुझी व्हॅल्यू मला माहिती, आणि फक्त मला. तुझी राहण्याची खाण्यापिण्याची सोय मी करतो. वाटल्यास त्या मुलाचा बंदोबस्तही कर. माझा पोरगा आहे तो, माझ्या बरोबरच राहणार. ओके ओके. गॉड, आय वॉज सो बोर्ड, आय टेल यू. खूप बोर झालं होतं ना. पण दिस गाय, ह्यातला एक आवाज मगरचा आहे आणि दुसरा आय डोंट नो व्हॉट दॅट गाय इज. फोन कशाला केलाय? फक्त टेक्स्टवर बोलायचं ठरलेलं ना आपलं? विक्रम, हो ठरलेलं, पण मला वेळच्या वेळी पैसे मिळणार असंही ठरलेलं. या आणि मागच्या वेळेचं पाकिट मला मिळालं नाहीये. मगर अरे देतो ना, टेन्शन कशाला घेतोय? अरे पण कधी? हे बघ, तुम्हाला जमणार नसेल तर मी बंगल्यावर येऊ का? नको नको, साटम साहेबांना माहित नाहीये तू माझा माणूस आहेस. काय?
मग एवढे दिवस मी इन्फॉर्मेशन देतोय ते? अरे म्हणजे कोणीतरी माणूस आहे हे माहिती आहे त्यांना, पण तो माणूस तू आहेस हे नाही माहिती. मग आता 1-2 दिवस दे मला, तुझं पेमेंट क्लिअर करतो. ठीक आहे. मॅडम एक खून केला मी तर मॅनेज करा. दिस इज गोल्ड. गुड जॉब शोशाना. थँक्स. तुला माझ्याकडून ट्रीट. बस. आणि मगरची करतीये मी सुसर. क्या बात है मॅडम, क्या बात है. मजा आली. घशाला कोरड पडली होती. मला काय करावं लागणार आहे? म्हणजे तुम्ही माझं खाणं पिणं राहणं बघणार, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काहीतरी हवा असणारच. तू आहे एक काम, पण तुझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. कोणाला मारायचं? मारायचं नाही आहे, म्हणूनच चॅलेंजिंग आहे. फक्त नजर ठेवायची आहे त्याच्यावर. कोणावर? आहे एक पोरगी. खरं तर ती माझं काहीच वगैरे करू शकत नाही. जाम खाज आहे तिला. सध्या फार उडते येते. ती नक्की काय काय करते हे सतत मला कळायला पाहिजे. बस एवढं तू केलंस, तुझे सगळे प्रॉब्लेम संपले म्हणून समज. तुला आणि तुझ्या मुलाला राहायला घरी मिळेल. पुन्हा तुला असे कोणाशी संसार थाटण्याचं नाटक करावं लागणार. हा, तुझा राग आणि हातोडा एवढं तुला कंट्रोलमध्ये ठेवलं लागतं. ते नेहमीच कंट्रोलमध्ये असतं. मला काय सारखा सारखा राग नाही येत, कधी कधीच येतो. आता माझे नवरे जिवंत असते ना, तर त्याने तुला सांगितलं असतं की मी किती प्रेमळ येतो. त्यांना पोलिसांकडे जायची कुंकुमी आहे, त्याला मी तरी काय करणार. कुठे होतास तू? किती लागले तुला? मी खूप शोधलं त्या दिवशी तुला. अगं तिकडेच एका सेल मध्ये होतो. बरं बरं, तू तू आत ये, बसून बोल. बस. सॉरी, माझ्यामुळे तुला एवढा त्रास. अरे आधी ती टपरी आणि आता हे सगळं. खरंच सॉरी. सॉरीची ना भीतीच वाटायला लागली आता मला. तू सॉरी बोलली ना की काहीतरी लफडं होतच. जाऊ दे. हे बघ, मार खायची भीती नाही वाटत मला. आणि या सगळ्याचा काहीतरी उपयोग असेल तर मतलब आहे ना. आणि या सगळ्यांनी माझा भाव सापडणार आहे का? बोल ना. नाही ते नाही मला माहित, पण आपल्याकडून जेवढे होतील तेवढे सगळे प्रयत्न आपण करू. मग आता कोणता प्रयत्न करायला चाललेलीस? अरे ताईने मला एक नाव सांगितलंय, किसना चाचा. त्यांना शोधायला चाललेले. ती म्हणाली ते मदत करतील आपल्याला म्हणून. किसना चाचा कोण आहे? कुठे असतो? तेच तर माहित नाहीये ना. म्हणजे ताईंनी ऍड्रेस सांगण्याच्या आतच मला हवालदार तिकडून घेऊन आले. चल निघू. हा, चल त्यांना विचारू ना कुठे भेटतील. आपण पहिले चौकीत जाऊ. आपण आलं लक्षात मॅडम. पण मॅडम तुम्ही टोल नाक्याच्या पुढे का चेक करत? माझ्यापेक्षा ते तुम्हाला लवकर मिळून जातील. मला कोणीतरी भरोशाचा हवाय. काय ते मॅडम? मी करू शकते, बरोबर आहे तुमचं, पण आता मी केलं तर माझ्या सिनियर पर्यंत जाईल ना ही गोष्ट, आणि त्याची आता गरज नाहीये. तुम्हाला जमणार आहे ना? न जमायला आता. हां, एक काम करते मी. हे बघा, हा सस्पेक्टचा फोटो आणि नंबर गाडीचा दोन्ही पाठवते. हे बघा, ही बाई नक्की पुण्याला गेली आहे का, आणि ह्या गाडीने टोल नाका कधी क्रॉस केला, या दोन्ही गोष्टी मला हव्यात. लवकरात लवकर. ओके मॅडम, कळवतो मॅडम. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.
मगर सर. अरे बस. मॅम कुठे? मॅम मोस्टली बाहेरच असतात. आणि शोचं तर तुम्हाला माहिती आहे, आओ जाओ घर तुम्हारा. मी एकटाच असतो. हो, त्यात तुमचे भोसले सरही नाहीत. म्हणजे अजून एकटं वाटत असेल नाही? अरे मोठा फॅन होतास त्याचा, तोच शेवटी गद्दार निघालाय. सर जाऊन द्या ना, कशाला जखमीवर मीठ चोळताय? मीठ नाही चोळत आहे, तुला सांगतोय. या भोसलेसारखे लोक फक्त हिरोगिरी करू शकतात. माणसं नीट पारखायला शिक. त्या आयुष्यभर असाच ASI बनून राहशील. कळतंय का? कळलं सर. आता झाली चूक, जाऊन द्या ना. आमच्या बरोबर राहत जा. सर छोटा मुंह बड़ी बात, अब से आपके साथ. बघू. एनिवे मॅम येईपर्यंत मी जरा चहा घेऊन येतो. ठीक आहे सर. म्हणजे आपण जातोय खरं, पण त्या बावनकुळेंनी ताईंना भेटूच नाही दिलं तर? अगं रिक्वेस्ट करू ना, आणि जास्त झालं तर पाय पण धरू. तरी नाही ऐकलं तर? म्हणजे त्यांचा ऑलरेडी राग आहे माझ्यावर. एवढ्या काय आपल्याला काय ताईना घरी घेऊन जायचंय? फक्त ते किसनाच्या कुठे भेटतील एवढं विचारायचं. मला वाटतं होऊन जाईल जुगाड. पहिलं जाऊन तर बघू. चालेल जाऊयात, म्हणजे बघू कसं भेटतंय. बळ लागलं नाही ना तुला? आणि आई कुठे आहे तुझी? बंटी. तरी मी तुला सांगत असते, हात सोडून जाऊ नकोस म्हणून. सॉरी हा. नाही हो, माझाच धक्का लागला. सॉरी हा. इट्स ओके. गुड आहे. ताईला बाय कर. बाय ताई. बाय. सॉरी सर, ते बायकोचा मेसेज आलाय. खरंच बायको की गर्लफ्रेंड? काय सर तुम्ही पण. नाही, आजकाल कुणाचं काही सांगता येत नाही बाबा. ते पण खरं आहे सर. म्हणजे कोण कधी कोणाला काय मेसेज करेल, काय बोलेल, काही सांगता येत नाही. तर सर मी जरा चहा घेऊन आलो. तुम्ही घेणार का? अरे मगाशी घेतला ना मी. आणि असं कधीही चहा घेत नाही रे मी. तूही नको घेत जाऊ. एवढा चहा चांगला नाही. आणि प्रत्येक गोष्टीत त्या भोसलेला फॉलो नको करत जाऊ. बघितलं ना त्याचं काय झालंय? तुझंही तेच होईल. तुझंही त्याच्यासारखा फुटबॉल होईल. हा? तुझंही त्याच्यासारखा फुटबॉल काय काय? तू आय मीन तुम्ही इथे कसं काय आलो? असंच काही काम धंदे नाही मला. म्हटलं चला असंच फिरत फिरत भेटूया तुला. सर डोंट माइंड, पण मॅमचा तुमच्यावरचा राग अजून कमी झालेला नाही. आणि त्यांनी तुम्हाला इथे बघितलं तर राडे होतील. आधीच तुम्ही ते गद्दारी करून. काय गद्दारी? मी गद्दार? आता म्हणाला मी गद्दार आहे. ए तू काय असतोय? मी गद्दार असं म्हणालो. त्याला हसायचं तर असू दे. आता रडायची वेळ तुझ्यावर येणार आहे. कशाला केलाय? फक्त टेक्स्टवर बोलायचं ठरलेलं ना आपलं? हो ठरलेलं, पण मला वेळच्या वेळी पैसे मिळणार असंही ठरलेलं. या आणि मागच्या वेळेचं पाकिट मला मिळालं नाहीये. अरे देतो ना, टेन्शन कशाला घेतोय? अरे पण कधी? हे बघ, तुम्हाला जमणार नसेल तर मी बंगल्यावर येऊ का? नको नको, नाटम साहेबांना माहित नाहीये तू माझा माणूस आहे. काय मग एवढे दिवस मी इन्फॉर्मेशन देतोय ते? आवाज वाढत नाही सर. नाही सर प्लीज. करू दे ना मला आवाज. प्लीज सर. अरे मी तर डीजे आणणार होतो रे. डीजेवर लावणार होतो. काम करू का? मी सगळ्यांना फॉरवर्ड करू का? नाही सर. सगळ्यांना फॉरवर्ड करतो. मॅडम पासून सगळ्यांना. प्लीज मॅडम. सीपी वगैरे सगळ्यांना काढू देते. तुझी खरी लायकी. मला फुटबॉल, मला गद्दार म्हणतो. मॅडम ना नका सांगू सर. प्लीज सर. इट्स टू लेट मगर. हाय द रियल गद्दार.
मॅम नाही मॅम प्लीज लेट मी एक्सप्लेन मॅम सर ऐका